इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस हा महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे याच्यामध्ये पिरॅमिड जो आहे स्क्वेअर पिरॅमिड. तर हा स्क्वेअर पिरॅमिड आपण इथं फिगरमध्ये बघतोय डायग्राममध्ये इथं. तर ह्या पिरॅमिडचा जो हा बेस जो आहे, तर हा बेस दोन प्रकारचा असणार. एक क्लोज राहतं आणि एक ओपन राहतं. जर याला इथं मटेरियल असेल तर त्याला आपण क्लोज म्हणणार. आणि ही जी दिलेली आहे इथं स्लॅन्ट हाईट, तर याला अशा ह्या चार त्याला स्लॅन्ट साईड चार बाजूने असतील. आणि चार बाजूनं याला चार या त्रिकोणा मिळून हा काय होणार आहे, ते हा पिरॅमिड जो आहे हा पिरॅमिड तिथं बनणार आहे. पण हा कोणता कसा पिरॅमिड आहे, तर हा स्क्वेअर पिरॅमिड आपण त्याला तर म्हणणार. तर याचा आपण ज्या डिटेलमध्ये आपण आज इथं पाहूया की नेमकं हा बघा इथं बेस, नंतर त्याला इथून अशा पद्धतीने जे आहे आता हा आपण बॉटम क्लोज म्हणून त्याला आपण स्क्वेअर पिरॅमिड. आणि जर बॉटम जर ओपन असेल तर काढून घेतल्यानंतर तो काय होणार, ओपन पिरॅमिड. ठीक आहे. मग हा बॉटम स्क्वेअर पिरॅमिड बॉटम ओपन राहणार. ठीक आहे. तर हा इथं बॉटम ओपन आहे. तर या बॉटम ओपनचं आपण जर समजा याला जर डेव्हलपमेंट केलं तर अशा पद्धतीने आपल्याला चार पार्ट जे आहेत ते मिळतील. हे चार पार्ट जे आहेत ते कसे काढायचे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत. त्याच्याबद्दल आपण पूर्ण गायडन्स घेणार आहोत त्यामध्ये. तर सर्वात अगोदर ड्रॉइंग बोर्ड, नंतर त्याला A3 ड्रॉइंग शीट, त्याला पिना वगैरे सर्व साहित्य लागेल. क्वेश्चनमध्ये त्याला आपल्याला दिल्या बघायचा स्क्वेअर बेस काढायचा 40 mm आणि हाईट पण किती आहे 40 mm त्यामध्ये. तर याला आपल्याला प्रोसेस जी आहे, सुरुवातीला आपण एक टी स्क्वेअर घेणार किंवा एखादी स्केल, त्या स्केलनं आपण 2Hच्या पेन्सिलच्या मदतीनं आपण अगोदर एक 40 mm चा म्हणजे 4 सेंटीमीटरचा आपण एक स्क्वेअर जो आहे तो आपण इथं काढून घेणार. कशामध्ये, टॉप व्ह्यूमध्ये म्हणजे ठीक आहे, म्हणजे खाली एक्स वाय लाईनच्या खालीमध्ये. तर आपण अगोदर 4 सेंटीमीटरचा म्हणजे 40 चा आपण एक तिथं स्क्वेअर काढून घेऊया. म्हणजे पहिलं तर बेसिकली 4 सेंटीमीटरची लाईन काढली आपण. तिथून सेट स्क्वेअर आणि टी स्क्वेअरच्या मदतीने आपण त्याला 4 सेंटीमीटर परपेंडिक्युलर दोन लाईन काढणार. आणि त्या दोन्ही लाईनमधून आपण 4-4 सेंटीमीटर अंतर घेऊन पूर्ण तो स्क्वेअर तिथं आपण कंप्लीट करणार. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला इथं स्क्वेअर तिथं 40चा हा स्क्वेअर 40 चा हा आपला स्क्वेअर बनला. स्क्वेअर पूर्ण बनल्यानंतर आपण त्याला नंबरिंग करणार 1 2 3 4. या पद्धतीने त्याला आपण इथं नंबरिंग करणार. नंबरिंग केली 1 2 3 4. नंतर आपण डायगोनल जे आहे त्याला म्हणतो आपण कर्ण 1 3 आणि 2 4 याला आपण जोडून घेणार. 1 3 जोडा असा, आणि नंतर 2 4 जो आहे हा याला आपण जोडणार. तर ते दोन्ही एकामेका पॉईंटचे छेदतील, त्याला आपण नाव देऊया ओ पॉईंट. नंतर आपण वरती एक एक्स वाय एक हॉरिझॉन्टल लाईन जे आहे ते आपण वरती काढून घेऊया. एक्स वाय याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल लाईन किंवा रेफरन्स लाईन. एक्स वाय नाव दिलं आपण त्याला. नंतर खालचे जे पूर्ण जे पॉईंट्स आहेत याला आपण वरती त्या एक्स वाय लाईन वरती प्रोजेक्ट करूया. तिथे आपल्याला त्याला नाव 1 4 आणि 2 3 त्याला आपण नाव देऊ. अगोदर आपण सेंटर लाईन मार्क करून घेतली वरती. तिथून काय असेल आपला व्हर्टेक्स जो आहे ओ हा वरती जाणार. त्याच्यावरती आपण हाईट जी आहे, हाईट आपण 40 घेतली तर 40 आपण मार्क करणार त्यावरती व्हर्टेक्स वरती. अगोदर आपले पॉईंट वर प्रोजेक्ट केले 1 3 आणि 2 2 3 1 4 आणि 2 3. तर नाव आपण तसं. नंतर आपण इथं हाईट जी आहे, हाईट आपण घेतली 60 mm. हाईट या कोणची घ्यायची किती, 60 mm. 40 असेल तर 40 तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. जे जसे प्रॉब्लेम दिला असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण 60 घेतली. त्याचा प्रॉब्लेम क्वेश्चनमध्ये काय घेतल्या माहितीचं 60 आपण घेतली इथं. जर 40 दिलं असेल 40 घेऊन टाका. ठीक आहे. नंतर स्लॅन्ट हाईट पण त्याला मार्क करून घ्या. एक त्या सेंटर व्हर्टेक्स पासून दोन्ही आपण स्लॅन्ट हाईट मार्क करून घेतल्या. हे जर आपलं फ्रंट व्ह्यू म्हणजे फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. 1 4 2 3 पॉईंट आपण त्याला जे नाव दिले त्या पद्धतीनं. नंतर आपण काय करणार त्यामध्ये सेट स्कोप ओमधून एक हॉरिझॉन्टल लाईन काढणार. नंतर आपण ओ पासून 3 वरती हे अंतर जे आहे ह्या आपण इथं चॉकमध्ये घेणार. ओ पासून तर 3 पर्यंत. कशामध्ये, टॉप व्ह्यूमध्ये. कंपास घेतला आपण. कंपासमध्ये एक पॉईंट ओ वर ठेवला, दुसरा पॉईंट 3 वर घेतला आपण, आणि एक सर्कल राऊंड तिथं मार्क केलेलं कुठपर्यंत, त्या हॉरिझॉन्टल लाईन पर्यंत. आणि त्याला आपण प्रोजेक्ट करणार आपल्या एक्स वाय लाईन वरती. ठीक आहे. त्या पॉईंट सी जो आहे त्या पॉईंट सी ला आपण प्रोजेक्ट करणार कशावरती, एक्स वाय लाईन वरती परपेंडिक्युलर मध्ये. ठीक आहे. आणि त्याला आपण जोडणार वरचा पॉईंट ओ डॅशला, म्हणजे असे व्हर्टेक्सला आपण त्याला जोडून घेणार. ठीक आहे. तर हा जोडल्यानंतर हा होणार आपल्याला डेव्हलपमेंटचा त्याची स्लॅन्ट ट्रू स्लॅन्ट लेंथ. ट्रू स्लॅन्ट लेंथ. ठीक आहे. आणि पुन्हा आपण तिथे एक ती लेंथ घेणार, ओ पासून डी पर्यंत आपण तो मोजणार अंतर. आणि एक पॉईंट घेऊन त्या पॉईंट पासून आपण पूर्ण असं एक सर्कल जे आहे आपण असं ड्रॉ करणार. ठीक आहे. जॉईंट तर आपण जोड करणार पॉईंट डी आणि तो ओ. आणि नंतर
1 2 2 3 आणि 3 4 4 1 असे पॉईंट घेऊन आपण त्या आर्क वरती ते पूर्ण पॉईंट इथे मार्क करणार. ठीक आहे. 1 2 अंतर मोजून घेतलं. नंतर 2 3 ऑब्विसली हे 40 असणार आहे. ठीक आहे. 40 अंतर जे आहे ते आपण मार्क करून घेतलं. ठीक आहे. बघा 1 पासून तर पूर्ण आपण 4 पर्यंत अंतर ते पूर्ण मार्क करून घेतले. अंतर मार्क केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याला त्या ओ सोबत त्याला पूर्ण इथं जोडून घ्यावं लागेल. ठीक आहे. जे एक्स्ट्रा लेन्स त्याला आपण इझिली डिलीट करून घेणार. ठीक आहे. तर त्याला आपण जोडून घ्या सर्वाला पॉईंट्स ओ सोबत. O1 O4 O3 आणि O2 सर्व पॉईंटला आपण इथं जोडून घेणार. ठीक आहे. हे सर्व जोडून झाल्यानंतर आपल्याला तिथं हॉरिझॉन्टल लाईन जे आहेत त्या डी पासून 1 पासून 2 पर्यंत, 2 पासून 3, 3 पासून 4 पर्यंत या जोडून घ्या. पुन्हा आडव्या लाईन काढा हॉरिझॉन्टली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण चारही पॉईंट आपण तर जोडून घेणार. जसं की हा आपल्याला काय कम्प्लीट करायचं तर बेस कम्प्लीट करून टाकेल त्यामध्ये. ठीक आहे. जोडल्यानंतर आपण जे पूर्ण आपली ड्रॉइंग आहे त्याच्या आपण आता आउटलाईन त्या आपण पूर्ण मार्क करा. म्हणजे जे काही आउटर सर्व असेल त्याला आपण पुन्हा डार्क करून घ्यायचं. डी पासून 1 2 3 4 1 आणि पुन्हा डी पर्यंत. ठीक आहे. त्या पॉईंटला तुमच्या डी म्हणजे सॉरी ते ओ पॉईंट. ठीक आहे. जे आपण काढलं त्याच्यामध्ये त्याला आपण पूर्ण असं जॉईन करून घेतलं. ठीक आहे. अशा पद्धतीने जो आहे हा इथं आपला डेव्हलपमेंट जे आहे डेव्हलपमेंट ऑफ प्रिझम कोणता आहे हा तर स्क्वेअर प्रिझम आहे. याचा आपण इथं डेव्हलपमेंट आपण इथं पूर्ण केलेलं आहे. वरती आपल्याला जे आहे ते आपल्याला ज्यामध्ये फ्रंट व्ह्यू 3 मिळणार. पहिलं वन ते फ्रंट इल्युशन, दुसरं टॉप इल्युशन आणि तिसरं सरफेस डेव्हलपमेंट. अशा पद्धतीने आपण पूर्ण झालेलं आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. इथं आपण थांबू याच्यामध्ये.